शेअर मार्केट आणि कमोडिटी मार्केटमध्ये नक्की काय फरक आहे याचं वर्णन हर्षद मेहता यांनी अगदी अचूक केलं होतं। ते म्हणाले की कमोडिटी मार्केटमध्ये किमती वाढल्या की डिमांड कमी होतो, या उलट शेअर मार्केटमध्ये किमती वाढल्या की डिमांड आणखी वाढतो। डिमांड वाढल्यामुळे किमती परत एकदा वाढतात, किमती वाढतात म्हणून डिमांड वाढतो आणि डिमांड वाढतोय म्हणून किमती वाढत राहतात। हे असं 2 ते 3 वर्ष चालू राहतं आणि त्यातूनच मार्केटमध्ये बबल तयार होतं, ज्याचं रूपांतर मोठ्या क्रॅशमध्ये होतं। 95% लोक चुकीच्या वेळेला शेअर मार्केटमध्ये एंट्री करतात आणि म्हणूनच बहुतांश लोकांना शेअर मार्केटमध्ये लॉस होतो। चुकीच्या वेळेला एंट्री करणं ही जशी खूप मोठी चूक आहे, तशीच आणखी एक मोठी चूक आहे जी गुंतवणूकदार करतात, ती म्हणजे चुकीचा ब्रोकर निवडण्याची। शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट किंवा ट्रेडिंग चालू करायचं असेल तर सगळ्यात आधी आपल्याला डीमॅट अकाउंट उघडावं लागतं। डीमॅट अकाउंट उघडताना आपण मित्राने किंवा नातेवाईकांनी कोणत्या ब्रोकरकडे डीमॅट उघडलंय त्याच ब्रोकरची निवड करतो। काही वर्षांपूर्वी गुंतवणूकदार ICICI डायरेक्ट, HDFC, कोटक, मोतीलाल ओसवाल सारख्या फुल टाइम सर्व्हिस ब्रोकरकडे डीमॅट उघडायचे। मात्र 2010 मध्ये झिरोदाची एंट्री झाली आणि त्यांनी डिलिव्हरी ट्रेडिंगसाठी ब्रोकरेज माफ करून टाकलं। त्यानंतर ग्रो आणि अपस्टॉक सारख्या अनेक डिस्काउंट ब्रोकर्सची भरभराट झाली। मात्र यामध्ये खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, जो नवीन आणि जुन्या या दोन्ही गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचा आहे। फुल सर्व्हिस ब्रोकर का डिस्काउंट ब्रोकर, कोणता पर्याय आपल्यासाठी योग्य आहे? चला तर मग या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया। ब्रोकरची निवड करण्याआधी सगळ्यात आधी आपल्याला कोणत्या सेगमेंटमध्ये काम करायचंय ते आपल्याला ठरवावं लागेल। शेअर मार्केटमध्ये लॉंग टर्म गुंतवणूक, शॉर्ट टर्म, डिलिव्हरी बेस्ड ट्रेडिंग आणि F&O असे 3 प्रमुख प्रकार आहेत। गुंतवणूकदारांनी या तिन्ही ॲक्टिव्हिटीसाठी 3 वेगवेगळे डीमॅट अकाउंट उघडावे असा आमचा सल्ला आहे। यामुळे डीमॅट अकाउंटमध्ये असणारी जोखीम कमी होते। तसेच इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ आणि ट्रेडिंग पोर्टफोलिओ या दोन्हीचं मिक्स होत नाही। आर्थिक वर्ष संपल्यावर कोणत्या ॲक्टिव्हिटीमधून आपल्याला किती प्रॉफिट मिळालाय त्याचं कॅल्क्युलेशन करणंही यामुळे सोपं होतं। लॉंग टर्म पोर्टफोलिओ बनवण्यासाठी SBI सिक्युरिटीज, ICICI डायरेक्ट, कोटक, ॲक्सिस किंवा अन्य बँकांच्या मालकीच्या ब्रोकिंग कंपनीकडे डीमॅट अकाउंट उघडावं असा आमचा सल्ला आहे। या ब्रोकर्सकडे ब्रोकरेज जास्त असतं, मात्र हा लॉंग टर्म पोर्टफोलिओ असल्यामुळे यामध्ये आपण खूप जास्त खरेदी विक्री या अकाउंटमध्ये तसंही करणार नाहीये। जर व्यवहार कमी झाले तर जास्त ब्रोकरेज भरावं लागणार नाही। समजा आपण या अकाउंटमध्ये दरवर्षी साधारण 1 लाख रुपयाचे शेअर्स खरेदी केले आणि ब्रोकरेज असेल 30 पैसे, तर आपल्याला दरवर्षी 300 रुपये ब्रोकरेज भरावं लागेल। 1 लाख रुपयाच्या शेअर्सची किंमत पुढच्या 10, 20, 30 वर्षात खूप वाढू शकते। कदाचित हे शेअर्स तुम्हाला करोडपती बनवतील, त्यामुळे हे शेअर सुरक्षित असणं खूप गरजेचं आहे। यासाठी आपण वर्षाला 300 रुपये खर्च करायला काहीच हरकत नाहीये। आता स्विंग ट्रेडिंग आणि F&O साठी कोणतं डीमॅट अकाउंट वापरावं ते जाणून घेऊया। स्विंग ट्रेडिंग आणि F&O मध्ये खरेदी विक्रीच्या व्यवहारांची संख्या बऱ्यापैकी जास्त असते, त्यामुळे इथे आपल्याला ब्रोकरेजचा नक्की विचार करावा लागेल। तसेच या ट्रेडिंगसाठी आपल्याला चार्टिंग आणि बॅक टेस्टिंगसाठी चांगल्या प्लॅटफॉर्मची गरज असते, त्यामुळे या दोन्ही ॲक्टिव्हिटीसाठी आपण डिस्काउंट ब्रोकरची निवड करू शकतो। डिस्काउंट ब्रोकिंगमध्ये झिरोदा, ग्रो, अपस्टॉक्स, एंजल वन, 5 पैसा, धन आणि सॅमको सारखे अनेक नामांकित ब्रोकर्स आहेत। झिरोदाने काही दिवसांपूर्वी सेन्सिबल प्लॅटफॉर्म त्यांच्या ग्राहकांसाठी आता मोफत असेल असं जाहीर केलंय। मिराई ॲसेटने भारतात 0 ब्रोकरेज प्लॅन चालू केला। यामध्ये F&O सहित सगळ्या ट्रेड्सवर ब्रोकरेज माफ असतं। यासाठी ग्राहकांना केवळ 1 टाइम फी भरावी लागते। अशा प्रकारे प्रत्येक डिस्काउंट ब्रोकरकडे असणाऱ्या फीचर्सचा अभ्यास करून तुमच्यासाठी योग्य असणाऱ्या ब्रोकरकडे तुम्ही डीमॅट अकाउंट उघडू शकता। एकंदरीत विचार केल्यास ॲक्टिव्हिटीनुसार डीमॅट अकाउंटची निवड करणं आपल्यासाठी फायद्याचं आहे।